या मुंबई या नगरामध्ये माध्यमांचे प्रतिनिधी ज्यांच्या मुळे एक कम्युनिकेशनचं साधन सामान्य कष्टकऱ्यांना सोपं झालं असे आपण सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल किंवा स्तंभलेखन पत्रकार असतील, चिंतक असतील, वाचक असतील, आपल्या सर्वांचं शोषित अशा कष्टकरी हिंदुस्थानी भावांच्या या ऐतिहासिक क्रांतिकारी पहिल्या पत्रकार परिषदेस आपण उपस्थित आहात. आपलं स्वागत 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 टाळ्यावरून स्वागत करतो. नुसते 92,000 कष्टकरी नाही तर 5 लाख महाराष्ट्रातले हिंदुस्थानी प्रचारक आहेत. कार्यकर्ते नाहीत, कारण कार्यकर्त्यांची परिभाषा बदलून गेलेली आहे. कार्यकर्त्यांची परिभाषा जी आहे अत्यंत, मी म्हणत नाही की मला तो वाईट शब्द वापरायचा नाही, परंतु दारू, मटण, अमुक धमोक, गाड्या, नाश्त्यापासून ते सगळं ती परिभाषेतले हे नाहीत, हे प्रचारक आहेत. म्हणून प्रभू श्री रामाच्या म्हणजे राम राज्याची आठवण करत आणि तेच तशाच प्रकारचं सुखराम शुक्लाम हा महाराष्ट्र व्हावा कष्टकऱ्यांकरिता, म्हणून प्रभू श्री रामचंद्र यांच्या पूजनाने जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना लिहिताना या देशामध्ये स्थैर्य, सामान्य कष्टकऱ्यांना न्याय देण्याची ज्यावेळेस म्हणजे संकल्पना आणि संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांच्या जे नजरेमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचं रामराज्य होतं. आणि त्यामुळं आम्ही प्रभू श्री राम यांच्या आशीर्वादाने आम्ही या म्हणजे नवीन संकल्पनेला सुरुवात करत आहोत. आपण आम्हाला साथ द्याल याच्यामध्ये आम्हाला फिल्मात्र शंका नाही. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही वैचारिक वारस आहोत. छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे आहोत. आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीत मग दत्ता सामंत असतील आणि महत्वाचे म्हणजे दत्तोपंत ठेंगडी असतील, त्यांनी जे कष्टकऱ्यांसाठी अर्थनीती दिली असेल किंवा त्यांनी ज्या चळवळी उभ्या केल्या असतील त्या आम्ही सदैव स्मरणात ठेवून त्याचं कारण असं असतंय, मनात ठेवता, ध्यानात ठेवता तेच इतिहास घडवू शकतात अशी आम्ही आहोत. आम्ही तकलादू, आम्ही वाटोळी सारखे येऊन जाणारे नाहीत, तर हिंदुस्थानाची जी जुनी ओळख महाराष्ट्रात होती तीच ओळख निर्माण करण्यासाठी ही नवीन चळवळीच्या संदर्भानं ते झालं नाही. उलट कष्टकऱ्यांची टिकल टवाळी आपण पाहिली. आपण मागच्या अनेक दिवसांमध्ये प्रामुख्यानं आपण जर पुढाऱ्यांची नावं घ्यायचं म्हटलं तर म्हणजे क्रिटिसिझम म्हणून नाही, पण सत्य आणि वास्तव आहे की वारंवार हे बोललं गेलं की गिरणी कामगारांचा लढा होईल, परंतु आम्ही विश्वासानं सांगत होतो कष्टकरी यांच्यामध्ये फरक आहे. अनेक वेळेस सांगण्यात आलं की नुकसान होईल, परंतु डक्के की चोट पे आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पाहिला तर आपल्या लक्षात येईल या क्रांतिकार्यांचा जो लढा होता तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असंविधानिक घोषित केला नाही. त्यामागे खूप मोठं षडयंत्र होतं. परंतु त्यासोबतच दुसरंही षडयंत्र असं होतं, आम्ही म्हणत नाही मृत्यू बुद्ध तत्वज्ञानाप्रमाणे, महावीरांच्या तत्वज्ञानाप्रमाणे आनंदी असतं, परंतु जे कधी घडलेलं नसतं ते सांगण्यामध्ये शहाणपण असतं. असंच आम्ही गांधीवादी राजकारण्याकडून पाहिलं. सांगायचं झालं तर काय बोललं गेलं होतं तर एम के गांधीजी जे होते त्यांनी श्वास सोडताना सगळीकडे आपल्याला अभिप्रेत असेल हे राम म्हणलं असं सांगण्यात आलं होतं. लिहिल्या गेल्या माध्यमांमध्ये आजपर्यंत तोच इतिहास शिकवला जात आहे. परंतु ज्यावेळेस नथुरामजी गोडसे यांची ट्रायल झाली आणि ट्रायलचे जे पुस्तकं उघडण्यात आले त्यावेळेस मात्र काय निघालं तर नथुरामजी गोडसेंनी सांगितलं की त्यांनी हे राम कधीच म्हटलेलं नव्हतं. ही वस्तुस्थिती कायम लपवण्यात आली.
म्हणून मला त्या पुढे जाऊन सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार म्हणजे युनियन आहे जी मागील अनेक वर्षांपासून म्हणजे एसटी महामंडळामध्ये कार्यरत आहे, त्यांनी कायम सभांमध्ये जाऊन, म्हणजे मला आठवतंय आणि ते वर्षही आठवतंय की शेवटची जी सभा झालेली होती ती कोल्हापूर येथे किती पैसे घ्यायचे, किती घ्यायचे पैसे 200 रुपये कष्टकऱ्यांकडून घ्यायचे. त्याचा हिशोब कुणालाही कधी माहित नसायचा. आणि जर तुम्ही 2017 का 18 शेवटची सभा 2017ची जर ती सभा आपण पाहिली तर प्रत्येकाला असं वाटेल की ही कोणतं कल्चर, ही कोणती प्रवृत्ती कष्टकऱ्यांमध्ये निर्माण करण्याची भानगड आहे. कारण ती अपप्रवृत्ती ती निर्माण करण्याची ती सभा होती का? आणि त्या सभेमध्ये सुद्धा शेवटी जे बोलण्यात आलं होतं ते सगळं खोटं बोलण्यात आलं होतं. कष्टकऱ्यांसोबत कायम ज्या प्रकारे कार्यकर्ता म्हणून वापरून घेण्यात आलं तीच रेख ती ओढण्यात आली. म्हणजेच गांधीवादाच्या राजकारणातून जे जे लोक पुढे आले, एकतर त्यांनी खोटं या देशामध्ये बोललं किंवा आपल्याला जमत नसेल तर कम्युनिस्टांना पुढे केलं. परंतु दोन्ही विचार सुद्धा कष्टकऱ्यांच्यासाठी फार जास्त लाभदायी ठरलेले नाही. म्हणून आम्ही आज आपल्या समोर येत आहोत एका वेगळ्या उमेदीनं, कष्टकऱ्यांसाठी, एका जागृतीसाठी, कष्टकऱ्यांच्या तो एसटीचा तो ओबीसीचा हे सगळं काही आपण पाहिलं. परंतु आज हा क्षण फार सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा क्षण आहे. मी तुम्हाला सांगतो, इथे सगळे महाराष्ट्रातले 92,000 कष्टकरी हे सगळे वेगवेगळ्या जाती धर्मातून आपापले जात आणि धर्म घरी ठेवून हे समोर आले. ते नॅशनॅलिटी, ह्युमॅनिटी आणि कष्टकऱ्यांच्या पूर्ण उद्धारासाठी जात तोडली आहे, जात घरी ठेवली आहे, धर्म आपल्या घरी फार प्रामाणिकपणे ठेवला आहे. आणि प्रभू श्रीराम यांच्या राम राज्य डोक्यात घेऊन संविधान मार्ग पूर्ण विकासासाठी कष्टकरी एकवटला आहे. त्या संघाचं आणि संघटनेचं नाव आपणाला आपल्या उत्सुकतेप्रमाणे लवकरच आम्ही सांगायचं तात्पर्य, माध्यमाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आम्ही फार जास्त म्हणजे देखावे करू शकणारे नाही, परंतु कष्टकरी संख्येनं मात्र आपला जास्त वेळ न घेता मी जे आहे आपल्या पुढील प्रश्न उत्तरांच्या अगोदर मी ह्या ऐतिहासिक क्षणाची आपण जी हिंदुस्थान वाट पाहत आहे, ज्या कष्टकऱ्यांनी 124 कष्टकऱ्यांनी जे वीर मरण पत्करलं, त्या वीर मरण पत्करलेल्या कष्टकऱ्यांसाठी सगळ्यांनी उभं राहून देऊया. 124 कष्टकरी जे या लढ्यामध्ये अमर झाले. वायर बघा मॅडम, पोटा पाण्यावर नका मारू आमच्या. दिलं का मला सांगा सत्तेत असलेलं महाराष्ट्रातलं सरकार हे अत्यंत कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये कष्टकऱ्यांना ते माझे लावून टाका लेपल
अशा परिस्थितीमध्ये ते तिथं सर आम्ही महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते नाही माझं घर देवेंद्रजी तुला पाहिजे काय त्याला बोलवून घेणं तसेच भारताचे गृहमंत्री अमित शहाजी आणि सर्व सन्माननीय सामाजिक धार्मिक संघटना जसे की वेगवेगळ्या त्याला पीठांचे हात दे आणि प्रमुख असतील, त्यासोबतच अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, आम्हाला कोणाची सुद्धा अलर्जी नाही आणि कोणाच्या बाबत सुद्धा आम्ही अस्पृश्यता बाळगू शकत नाही. कारण भारताच्या संविधानाने जे आहे राईट टू एक्सप्रेशन अँड थॉट दिलेला आहे, तेव्हा कष्टकरी चळवळीसाठी ह्या सगळ्या मान्यवरांचा आम्ही जे जे असतील, मग जैन धर्मीय असतील, मग लिंगायत धर्मीय असतील, ह्या सगळ्या विद्वानांचा अभ्यासकांचा जे म्हणजे या देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे करता येईल त्यांचे आम्ही साथ घेणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यासोबतच आगामी काळामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर देखील म्हणजे प्रस्थापित असलेली जी संघटना होती, मान्यता प्राप्त होती, तिचं मान्यता संपुष्टात आलेली आहे आणि आता कोणत्याही संघटनेकडे सभासद शिल्लक नाहीत. केवळ आणि केवळ कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याच्या नंतर मला जे महाराष्ट्रातून समजलं 92,000 कष्टकऱ्यांपैकी 95% पेक्षाही जास्त कष्टकरी एसटी कष्टकरी जनसंघाचे सभासद होतील. हे आता जे युनियन वाले विरोधी, आम्ही विरोध कोणालाच मानत नाही, ते युनियन वाल्यांनी सुद्धा मान्य केलंय, त्यांच्या पॉलिटिकल बॉसेसने सुद्धा मान्य केलंय. त्याचं कारण सांगतो, निवडणूक बँकेची घ्यायची हिंमतच राहिली नाही. कुछ तो करो गडबड करो. आजचा पराभव उद्या तरी वाचेल असं वाटत असेल, परंतु शिळ्या कुटक्या खालेलं आणि श्वासाचं नातं आहे. निवडणूक कधी लावा, जिंकणार एसटी कष्टकरी. म्हणून मला त्या पुढे जाऊन सांगायचंय, हो सरकार, या क्रांतिकारी पहिल्या पत्रकार परिषदेतून तुम्हाला मी सांगत आहे, लक्षपूर्वक ऐकायचं सरकार, हो सरकार, काय ऐकायचं तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाळत नसून आपण न्यायालयाचा अवमान करत आहात. मला सांगताना तुम्हाला सांगायचंय की एकही कष्टकरी बिना कामाचा तुम्ही ठेवू शकत नाही. अर्ज द्या आणि कष्टकऱ्यांना कामावर घ्या असं सांगितल्यानंतर तुम्ही काही कष्टकऱ्यांना जॉईन होऊ देत नाहीत. तुम्ही सांगता जे क्रांतिकारी कष्टकरी जेलमध्ये गेले ना, त्यांना तुम्ही सांगता नाही अर्ज करा बघू, आणि तुम्ही त्यांना सेवेतून बाहेर ठेवता. मी या पहिल्या क्रांतिकारी पत्रकार परिषदेतून विचारतो त्या पॉलिटिकल बॉसेसना, विचारतो त्यांच्या वैचारिक वादाला. नवाब मलिक तुमचे मंत्री या देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत, त्यांना निलंबित केले की त्यांना मंत्री पदावर हकालपट्टी केली, याचा उत्तर मागता गुन्ह्याचा सजा होते. सरकार उत्तर द्यावं लागेल. तुम्हीच सांगितलं ना पॉलिटिकल एंट्री, हो, देशामध्ये संविधानामध्ये पॉलिटिकल एंट्रीला कुठे सुद्धा मर्यादा घातलेली नाही. तो संविधानिक हक्क आहे माझा, आणि आता त्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रकारे पार्लमेंटमध्ये लढले, ज्या प्रकारे ते सामाजिक चळवळीत लढले, ज्या प्रकारे ते कोर्टात लढले, त्याच प्रकारे कष्टकऱ्यांचा लढत राहील. आम्ही या कष्टकऱ्यांना, आम्ही प्रभू रामचंद्रांना वंदन करतो.
की लक्षात घ्या, सरकार आजही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी खूप चांगलं काम करत आहे. धागा दोरा कोणता आहे ते बघा. डॉक्टर असल्यामुळे किडनीचे आजार सुद्धा मला माहित असतात आणि स्पॉन्डिलायटिस सुद्धा माहित असते, कारण मी मेडिकल ग्रॅज्युएट आहे, मी डेंटल सर्जन आहे. वेळ आणू नका सगळ्या गोष्टींचा ओवापोवा करण्याची. सांगतो, दुसरी पत्रकार परीक्षा होण्याच्या अगोदर सगळ्या कष्टकऱ्यांना कामावर घ्यायचं डंक्याची चोट सांगतो. मला भारताचे गृहमंत्री, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे डायरेक्टर यांना विनंती करायची आहे, आपण या देशासाठी खूपच चांगलं कार्य करता. खरोखर हिंदुस्थानी कष्टकरी आपणाला खरोखर जय श्रीराम म्हणून वंदन करेल आणि महाबली हनुमान सारखं आपण काम करत आहात. मला आपणाला जय श्रीराम या त्रिघोषानं आपणाला आम्हाला नमस्ते करायचा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मला एनआयएच्या माननीय संचालकांना सांगायचंय, त्यांनी रजा अकादमीचा संदर्भ तपासावा. त्यासोबतच त्यांनी आणखीन एक बाब तपासावी. ती बाब म्हणजे दोन लोकांना त्यांनी लक्षात घ्यावं. हे करत असताना एक आहे मोईन मिया आणि सईद नोई. हे रजा अकादमीचे आहेत. हे तपासणं फार महत्वाचं आहे, कारण रजा अकादमीच्या लोकांनी ज्या प्रकारे पोलिसांवर आझाद मैदानात हल्ला केला होता, महिला पोलीस भगिनींचे म्हणजे जे अत्याचार या देशामध्ये कधी पाहिले नव्हते तसे अत्याचार झाले होते. परंतु घटना घडत नाही, अशांना नाक वेठी धरलं जातंय आणि मास्टर माइंड आहे ते सर्वांकष सगळीकडे चर्चा असताना ह्या पूर्वीचे जेवढे पोलीस अधिकारी होते ते या दोघांकडे का जात होते रजा अकादमी करिता, ते सगळं पाहिलं पाहिजे. यांचे अकाउंट तपासले पाहिजेत आणि हे टेरर कोणतं नाही हे तपासलं पाहिजे. म्हणून मी एनआयएच्या मान्यवर संचालकांना, सीबीआयच्या मान्यवर संचालकांना या पहिल्या क्रांतिकारी परिषदेतून ह्या लोकांना तपासावं अशी सुद्धा मी विनंती करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. त्यासोबतच जे काही अन्यायकारी सर्क्युलर्स वगैरे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने काढले ते वापस घेतील. आणि मी आपलं आताचं भाष्य थांबवण्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की विलिनीकरणाचा लढा यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला कुठेही बंधन घातलेले नाही. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला तो रिपोर्ट म्हणजे जे सनदी अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे तो चॅलेंज करण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. त्यामुळे जनतेची चोट पे टंके की चोट पे, टंके की चोट पे, टंके की चोट पे. तुम्हाला सांगायचं परत आहे, संजय राऊत आपण पत्रकार आहात. आपलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये किती प्रेम आहे ते मला माहिती नाही. त्याच्यासाठी फुलपट्टी मी वापरणार नाही, कारण ते दिसून आले लोकांना. परंतु राम जन्मभूमी या ऐतिहासिक खटल्यामध्ये या महाराष्ट्रामधून दोन लोक होते वकील. राम जन्मभूमी तिथं बांधली गेली पाहिजे म्हणून ते मी आणि डॉक्टर जयश्री पाटील होतो. हे मी अत्यंत म्हणजे स्वाभिमानानं आणि प्रभू श्रीरामाच्या नावाची पताका आमच्या गळ्यात ठेवून आम्ही सांगतो की आम्ही दोघं जण अयोध्येच्या केसमध्ये राम मंदिर व्हावं म्हणून आम्ही वकील होतो.
इस्लामी वकील कोणी सुद्धा हिंदुस्थानी सीमा पारच्या लोकांना गुंड म्हणण्यासारखा म्हणू नका. आणि संजय राऊत तुम्ही माफी कधी मागणार याची वाट पाहतो, नाही तर न्यायालयाला उभं करतो, हे मी या पत्रकार परिषदेतून सांगतो. मला तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगायचंय, आमचा लढा हा हनुमानजी सारखा आहे. त्याचं कारण सांगतो. सीता मैयाला घ्यायला जाताना प्रचंड सागर होता आणि असं बोललं गेलं की आता सागर कसा तुम्ही पार करणार. त्यावेळेस त्यांना आठवण करून दिली होती. ती आठवण अशी होती की तू महाबली हो. आणि त्यानंतर राम सेतू झाला. त्याच प्रकारे भारताच्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आठवण करून दिली आहे या कष्टकऱ्यांना मागच्या 6 महिन्यामध्ये संविधान साक्षर करून की तुम्ही सुद्धा संविधानामुळे महाबली आहात. आम्ही बँकही घेऊ, युनियन मान्यता मिळवू आणि विलीनीकरण सुद्धा घेऊ. हा महाबलीचे भक्त आहे. हा महाबलीचे भक्त आहे. मी मान्य पत्रकारांना, पत्रकार भावांना विनंती करतो की त्यांनी प्रश्न विचारावे. सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं तर एकच मान्यता प्राप्त संघटना होती, तो देखील कोर्टात काही दिवसांपूर्वी निर्णय आला. बाकी सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांना अजूनही मान्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण एका नव्या संघटनेची घोषणा करताय, यामागचं नेमकं काय कारण आहे आणि कशा पद्धतीने तुमच्या संघटनेचं पुढचं काम राहणार आहे? आता जसं आम्ही प्रियंबल सांगितलं, नॅशनॅलिटी ह्युमॅनिटी म्हणजे मातृभूमी सोबत प्रामाणिकता आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावाद आणि त्यातून कष्टकऱ्याचा पूर्ण विकास. कारण मागील 70 वर्षामध्ये ह्या कष्टकऱ्यांना केवळ कार्यकर्ता स्वरूप वापरण्यात आलं. 200-300 रुपयाच्या वर कधी वाढ नाही मिळाली. कष्टकऱ्यांना कधी न्याय देण्यात आला नाही. परंतु आम्ही 6 महिन्याच्या कष्टाच्या लढ्यामध्ये जे कधीच कुणी देऊ शकले नाही 5-5 हजार रुपयाची वाढ सुद्धा, आणि जे काही जे कोविडचे भत्ते असतील किंवा 50 लाख रुपये हे असेल किंवा बदलीचे हजारो आदेश रद्द असतील किंवा विलिनीकरणाच्या लढ्याच्या बाबतीतला असेल, आणि महत्वाचं म्हणजे विश्वास हा आज आमच्या सोबत आहे. आणि हा विश्वास 1-2 लोकांचा नाही, तर तुम्ही दस्तूरखून ज्यांची मान्यता संघटना आहे त्यांनाही जाऊन विचारा. ते सुद्धा खुल्या अंतकरणाने त्यांना मान्य करावं लागत आहे की आज आमच्याकडे 90 ते 95% कष्टकरी आहेत. हे आम्ही तुम्हाला डंकेची चोरी सांगतो. कामगारांचा लढा हा संघटना सोडून होता. आता तुम्हाला नवीन संघटना काढण्याची गरज म्हणजे काय भासलीची? आम्ही बाजारभूमी संघटना नाही. आमच्या प्रियंबलमध्येच आम्ही तुम्हाला सांगितलं, मातृभूमी, ह्युमॅनिटी आणि कष्टकऱ्यांचा पूर्ण. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर धर्मावर, आजपर्यंत जर आपण पाहिलं तर राजकीय पक्षासाठी सबऑर्डिनेट, कुबड्या अशा प्रकारचं गांधीवादी लोकांचं म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचं वर्तन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्या तशा प्रकारे युनियन्सला वापरलं जातं. परंतु हे केवळ कष्टकऱ्यांच्या हितासाठी जे करता येईल आणि कोणतेही बॅरियर्स न ठेवता त्याकरिताची ही संघटना आहे. सदावर्ती साहेब, तुमच्यावरती सातत्याने, तुमच्या दोघांवरती सातत्याने आरोप केला जातो की एका राजकीय पक्षाच्या बोलण्यावर तुमच्यावर प्रेरित होऊन तुम्ही हे सगळं करताय. आज तुमचं जर नाव बघितलं तर जनसंघ आहे, श्रीरामाचा जयघोष होतोय किंवा इतर ज्या प्रतिभा आपण पाहिल्या, तर कुठेतरी ह्या आरोपांना बळ मिळेल या सगळ्यांना? त्यांना जे बोलायचं ते बोलू देत, कारण ते पराभूत मानसिकतेतून बोलतात. जेव्हा माणूस पराभूत मानसिकतेकडे जाते तेव्हा ते तसं काहीतरी वायफळ बोलतंय. आणि त्या वायफळ बोलण्याला माझ्यासारखा जो आणि जयश्री पाटील ज्या कुटुंबातून आहेत स्वातंत्र्य सैनिकाच्या, म्हणजे मी अंबिका योग कुटीराचा बाल साधक वयाच्या 13व्या वर्षी मी शिवामू चिकित्सा केलेला माणूस आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा काही परिणाम होत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की
राम जन्मभूमीसाठीचे आम्ही वकील होतो. त्याच्यामुळे त्यांना कदाचित ते काहीच नव्हते, पण ते काहीतरी ढोंग करून आम्ही काहीतरी आहोत हे दर्शविण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही सत्यता जर तुम्ही आता गुगलमध्ये टाका जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते तुम्हाला दिसेल. त्यामुळे इथं ढोंग काहीच नाही, इथं सत्यता आहे. ज्यावेळेस आम्ही राम जन्मभूमीचे वकील होतो त्यावेळेस आम्ही प्रभू श्रीरामांना त्यांचं चरित्र त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या बाबी वाचल्या असतील की नसतील हे तुम्ही स्वतः समजू शकता. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधान पीठासमोर आम्ही त्या केसेस लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे सगळं त्यांचे आरोप जे आहेत ते थोतांड आहेत. आणि तुम्हाला सांगतो केवळ लोकांना वापरायचं टिश्यू पेपर सारखं थ्रो पॉलिटिक्स आहे. आणि ते त्यांना माहिती आहे की आता हा कष्टकऱ्यांचा लढा दत्तोपंत ठेंगडी असतील त्यांचं काम कष्टकऱ्यांच्या प्रती निर्विवाद आहे. दत्ता सामंत जी होते त्यांचं सुद्धा कष्टकऱ्यांच्या प्रती काम निर्विवाद आहे. आणि असे आदर्श घेऊन प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन लढणं, बोलणाऱ्यांना बोलू देत, हसणाऱ्यांना हसू देत, परंतु कष्टकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू दुःखाचे अश्रू बाजूला करून आनंद अश्रू यावेत याकरिता शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. जयश्री पाटील लढणार, डंके की चोट पे लढणार. तुम्ही विलनीकरणाशिवाय माघार घेणार नव्हते, त्याचं काय? विलनीकरणाशिवाय माघार घेणार नव्हते असं स्टेटमेंट केलं होतं तुम्ही, पण विलनीकरण मिळालं का तुम्हाला? तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही तारीख वेळ टाईम 8 तारखेला तुम्हीच प्रतिनिधी होता. जेव्हा 8 तारखेला 4:15 मी कोर्ट रूमवर होतो आणि 4:15 सुद्धा मला जजमेंट वाचता आली होती. आणि 6 वाजता म्हणजे काय कुभांड रचलं काय नाही मला माहित नाही. माननीय मुख्य न्यायमूर्ती सुद्धा सांगते, माननीय मुक्ती मृदुला भास्कर, की 4:15 मी कोर्टात होतो तरी सुद्धा कुभांड रचून खोटारडेपणा रचून जेलमध्ये टाकलं. उद्देश हाच होता की विलिनीकरणाच्या संदर्भात लगेच कोर्टामध्ये अर्ज दाखल होऊ नये, कारण माननीय न्यायालयाने तसं स्पष्टपणे आम्हाला मुभा दिली. म्हणजे कुठेतरी कष्टकऱ्यांच्या मागण्या थांबवाव्यात. येणारे उल्लू म्हणजे येणारी निवडणूक असेल, कोणती बँकेची निवडणूक असेल किंवा कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचे इतर लढे असतील ते थांबवावेत. ह्या केवळ अशुद्ध हेतूतून ते सगळं रचलं गेलं. परंतु देश दुरुस्त जब जागे तब सवेरा, आजही कष्टकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत. विलिनीकरण डंके की चोट पर आज ना उद्या आम्ही मिळवणार आहोत. वेळ पडली तर आता तुम्हीच सांगितलेलं आहे आम्ही सरकार नाही, तुम्हीच सांगितलंय आम्ही सरकार नाही, तर कष्टकरी 92,000 आहेत, म्हणजेच 5 लाख प्रचारक आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक असेल त्याच्यातही कष्टकरी उतरेल किंवा महाराष्ट्रामध्ये कुठली निवडणूक असेल तिथे सुद्धा कष्टकरी उतरेल. त्याचं कारण सांगतो, आम्हाला पॉलिटिकल बॅरियर्स नाहीत, कारण तुम्ही आम्हाला महामंडळ म्हणता, सरकार म्हणत नाही. म्हणजे आगामी काळात एसटी कष्टकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी 29 कायदे केले होते. मायबाप मोदी सरकारने ते आता 1 मेला रद्द केले, 4 कोड आणलेले आहेत. तर आता तुम्ही युनियन उघडून ती कशी काय पुढे न्याल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण वाचलं पाहिजे. हेच तर आहे खोटे गांधीवादी जे आहेत ना, हे अशा प्रकारचे इंजेक्शन तुमचा प्रश्न संपला नसेल तर माहिती देतो, उठून उभा राहा आणि लांब लचक विचारा, नाहीतर ऑफिसला येऊन प्रश्नवली द्या. गडबड करू नका, मी काय नवीन खेळाडू नाही. तुम्हाला सांगतो, शेतकरी कायदे असतील, शेतकरी कायद्यांच्या संदर्भानं ज्या प्रकारे महाराष्ट्रात आणि देशात वातावरण निर्माण केलं, तुम्हाला सांगतो ते शेतकरी कायदे अत्यंत उपयोगी होते. ते शेतकरी कायद्यामध्ये छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला न्याय होता, त्या शेतमजुराला न्याय होता. परंतु तुम्हाला शेतमजुराला आणि शेतकऱ्याला जर त्याचं नुकसान झालं तर त्याच्या म्हणजे मला एवढी भरपाई मिळू नये आणि तो दुसरीकडे कामाला जाईल, जर जाणार नाही त्याला भरपाई मिळाली तर, ह्या शुद्ध म्हणजे अशुद्ध हेतून तुम्ही शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी, त्यांनी मुंबई बंद केली, जीडीपी मुंबईचा पाडला आणि तुम्हाला सांगतो मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती केस दाखल आहे. तुम्ही केस टू केस, कायदा टू कायदा विचारा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून ज्यावेळेस माझी ओळख आहे त्यावेळेस मी तुमच्या नेमक्या प्रश्नाला उत्तर देईन. वेग प्रश्न विचारू नका. दुसरा प्रश्न सदावर्ते साहेब, जसं तुम्ही म्हणता की हा जो काही कष्टकरी जनसंघ आहे तो आगामी काळात इतरही निवडणुका लढवणार का? जसं तुम्ही मुंबई महापालिकेचा उल्लेख केला आणि त्याला जोडून प्रश्न आहे की हा संघटना तुम्ही घोषित केली, पण त्याचा अध्यक्ष कोण आहे, पदाधिकारी कोण आहे, की तुम्हीच अध्यक्ष आहे? थोडी वाट पहा. तुम्हाला आम्ही म्हणजे बाजार गुणगे नाहीत अगोदरच सांगितलं, आम्ही स्वार्थी नाहीत अगोदरच सांगितलं. आम्ही तुम्ही काल उतावळे झाले होते सगळेजण की बँकेची निवडणूक लढणार का? मी सांगितलं निवडणूक लढणार नाही. थोडं शांतता राखा. तुम्हाला पदाधिकारी समजतील,
जातीचं बॅरियर तुटलेलं समजेल. आणि राहिला निवडणुकीच्या संदर्भातला प्रश्न, निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हणजे एसटी कष्टकरी जनसंघ निवडणूक लढणार नाही, परंतु तुम्ही त्यांना राज्य सरकार म्हणून दर्जा दिलेला नाही. त्यामुळं हे एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आपल्या मतानं सरकारची पोलखोल वार्डात जाऊन करतील आणि बँकेची निवडणूक जी काही एसटीच्या दृष्टीने महत्वाची असते कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने, तर ते आपली संघटना लढवणार आहे की नाही? कारण आपल्या मगाशी बोलण्यातून उल्लेख आला की आम्ही लढवणार जिंकणार. एसटी कष्टकरी बँक जी आहे त्या बँकेमध्ये सभासद हे केवळ ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब आणि क्लरिकल स्टाफ असतो. मला तुम्हाला सांगायचंय की या निवडणुकीत उतरण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही आमच्या कष्टकऱ्यांना 14% व्याजानं पैसे दिले, आमचं शोषण केलं आणि तुम्ही मर्जीतले, आम्ही म्हणत नाही वेस्ट बेंगालमध्ये किती पैसे द्या तुम्ही, कारण तुम्ही सत्तेत होतात त्या बँकेच्या, परंतु तिथे 7%, 8% हे शोषण आहे. आणि जर आम्ही शेअर होल्डर आहोत आणि आम्ही शेअर होल्डर जर अशा प्रकारे जर मुस्कटदाबीत असू, तर आज मला सांगा, युनियन म्हणून तिथं निवडणूक लढली जात नसते. बँकेची निवडणूक पॅनलवर लढली जाते. आज आमच्याकडे सगळ्या जाती धर्माचे 95% लोक, तुम्हाला आजच्या नंतर 2 महिन्यांनी आम्ही तुम्हाला येऊन सभासदांची यादी देऊ, धमके की चोट पे की आम्ही तुम्ही तुमचं एकाचं पाय तर एकाच्या पायात नाही. आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्टेटमेंट बघा, त्यांना माध्यमांच्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही डिफॉल्टर लोकांना मतदान करू देणार नाही का बँकेच्या, त्यांनी सांगितलं तसं करता येणार नाही. दुसरीकडे सर्क्युलर काढलं एसटी महामंडळाच्या याच्यातून की जे डिफॉल्टर असतील त्यांना मतदान करता येणार नाही. कोणाच्या बापाचं राज्य आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे उमेदवारीच्या संदर्भाने जे रूल्स आहेत त्या रूल्स मध्ये उमेदवार हा डिफॉल्टर नसला पाहिजे, परंतु मतदार डिफॉल्टर असण्याचं नसण्याचं काय कारण आहे? आणि त्यामुळं आगामी काळामध्ये गळचेपी मजबुरी करून ज्या प्रकारे निवडणुका लढून जिंकल्या जात होत्या, मटण दारू पैसा ह्याच्यापासून अलिप्त निवडणूक दिसेल आणि एक आदर्श निवडणूक दिसेल आणि त्याच्यातून कष्टकरी स्वतःचे माणसं निवडून देतील. आणि तुम्हाला सांगतो ते सुद्धा क्रांतीचं पुढचं पाऊल आणि पुढचं पर्व असेल बँक क्षेत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये. त्यानंतर मग तुम्हाला दिसेल की जिल्हा बँका सुद्धा त्याच दिशेने धावतील. तुमचं पॅनल असणार आहे का या प्रश्नाचं काय? कष्टकरी स्वतः आपले निर्विवाद लोक ठरवतील आणि त्या लोकांचं लोकशाहीच्या माध्यमातून तिथे पॉलिटिकल बॉसेस सारखे आम्ही बॉसेस नाही. आत्ताच तुम्हाला बँकेच्या संदर्भात सांगितलं निवडणूक आम्ही लढणार नाही. त्याच प्रकारे ह्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी सुद्धा आम्ही आवाज असूच तीच माणसं नेतृत्वासाठी तयार होतील. त्याची ब्रीद वाक्य सुद्धा तुम्हाला माहिती आहे, 1 गुणरत्न 1 लाख गुणरत्न. हे 1 लाख गुणरत्न तयार झालेले आहेत आणि संविधान डोक्यात ठेवून तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं गुणरत्नचं काम आता फार मर्यादित आहे. 1 लाख गुणरत्न या महाराष्ट्राला सांभाळतील आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीला सांभाळतील याच्यात मला बिलकुल शंका नाही. पेपर कुठला Maharashtra paper, Mahasakta Maharashtra paper. I can show you my ID card also. First of all, I am thankful to you for fighting for this injustice case, and I am wishing you all the best to succeed in your endeavor. एसटी महामंडळामध्ये अमान्यता प्राप्त संघटनेला आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहे. आता तुम्ही एक नवीन संघटना काढली, तुम्ही आर्थिक निर्णय किंवा या सगळ्या प्रवाहात कसे निर्णय घेणार आहे? कायदेशीर प्रक्रिया तर पूर्ण होऊ दे, थोडी वाट तर बघा. 2 महिन्यामध्ये किती टक्के सभासद असतात? ट्रेड युनियन ऍक्ट फोडून पिलेला आहे मी काय इकडून तिकडून मी काही म्हणजे नेऊन बसवलेला नाहीये. मी ओरिजिनल आहे. मान्यता मान्यतेच्या विरोधात कोर्टात जाणार आहे का? मान्यताप्राप्त संघटनेच्या विरुद्ध संघटनेचा अध्यक्ष कोण असेल? थोडी वाट पहा. लोकशाही प्रक्रिया मान्य करणार कामावर घेतलं जाईल असं मला वाटतं.
नाहीतर नवाब मलिकांची हकालपट्टी करावं लागेल. थँक्यू. कारण तेच केस मी हायकोर्टात मांडणार. या सगळ्या विषयांमध्ये एक महत्वाची बाब अशी होती की त्या आता बँकेच्या इलेक्शनसाठी जवळपास 60,000 आता या कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार नाही असं नियम सांगतो. तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हटलं की असा कुठेही नियम नाहीये. असं असताना देखील जर हे निवडणूक पुढे लागली जात असेल, तुम्ही या संदर्भात आवाज उठवणार नाहात का? तुम्ही जाऊन प्राधिकरणाला जाऊन भेटणार नाहात? तुम्हाला असं वाटतंय मी कमिशनरला बोलू नये? तुम्हाला असं वाटतंय आता सहकार खात्यामध्ये तरतूद आलेली आहे आणि त्याच्यामुळे माननीय अमित शहाजींचं नाव का घेतलं हे तुम्हाला